फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून मुरगुड पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार खिंडी वरवडे येथील आदित्य बाजीराव शेटके याने तरुणीला मुदाळतिट्टा आणि मुरगुड परिसरातील तलावाजवळ नेऊन तिचे फोटो काढले। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर आदित्यने तरुणीची ओळख सोळांकूर येथील रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिल्याचं तक्रारीत नमूद आहे। रणजितने गिरगाव, कात्यायनी, सीबीएस परिसर तसेच पाचगाव येथील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। यावेळी अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही दावा फिर्यादीने केला आहे। तसेच राधानगरी येथील प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे। तर बुजवडे येथील विक्रम पाटील यांनी पाचगाव येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा पीडितेने केला आहे। अखेर त्रास असह्य झाल्यानंतर तिने मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही तपासाचा आढावा घेतला आहे।